नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता इथे सागरने सईला धक्का दिल्यामुळे मुक्ताला खूपच राग आलेला असतो। तेव्हा मुक्ता म्हणते, माझी तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती। आजपर्यंत सावनी मला सांगत आली की आदित्यला तुम्ही मारत होता। सावनी बोलली होती तेव्हा आदित्य होता आणि सावनी होती, आणि आता तू असणार आहे मुक्ता आणि मग सई। पण मला वाटत होतं हे सगळं खोटं ठरणार आहे। मी देवाकडे एवढंच प्रार्थना करत होती की हे सगळं असं काहीही नसू दे, पण मात्र आज तुम्ही ते सिद्ध करून दाखवलंय की सावनी खरं बोलते। पण माझी आता पूर्णपणे खात्री झाली, फक्त सावनीला हरवण्यासाठी, सावनीला शह देण्यासाठी तुम्ही सईला मिळवलंय। तुमचं सईवरती प्रेम नाहीये। तेव्हा आता सागर इथे दारूच्या नशेत मुक्ताला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र मुक्ता काही ऐकून घेत नाही आणि रडू लागते। लक्षात ठेवा, माझं आई पण मला सिद्ध करायला लावू नका। इथून पुढे माझ्या मुलीच्या जर वाटेला गेले ना तर तुमचा हात तोडून दुसऱ्या हातात देईन, अशी आता मुक्ताने सागरला धमकी दिलेली असते। तेव्हा सागरही शांतपणे मुक्ताकडे बघून सर्व काही ऐकत असतो, तो काहीही बोलत नाही। तेव्हा आता मुक्ता तिथून निघून इकडे सईकडे आलेली असते, तरी ती सई तिचा डॉल घेऊन बसलेली असते। तेव्हा लगेच मुक्ता म्हणते, सई बाळा तू ओके आहेस ना, बरी आहेस ना ती? तेव्हा लगेच सई म्हणते, हो मुक्ताई मी बरी आहे, पण पप्पाला काय झालंय, तो बरा नाहीये का? तेव्हा मुक्ता म्हणते, हो हो पप्पा आता ठीक आहे, आणि कान पकडून सईची माफी मागते। तेव्हा सई म्हणते, कशासाठी? तेव्हा मुक्ताई बोलते, अगं तुझ्या पप्पाच्या वतीने मी सॉरी मागते। तेव्हा सई म्हणते, पण मुक्ताई पप्पाला झोप येईल ना ग? तेव्हा सईला आता इथे मात्र सागरचीच काळजी असते। तेव्हा मुक्ताई म्हणते, सई बाळ जर झोपलं ना तर पप्पाही व्यवस्थितपणे झोपेल, मग तुला झोपायचंय ना? तेव्हा सई म्हणते, मुक्ताई तू आज माझ्यापाशी झोप ना, मग मला छान वाटेल। तेव्हा मुक्ताई बोलते, आता तू डोळे बंद कर बरं। आता सईने डोळे बंद केल्यानंतर मुक्ता डोक्यातलं ते गुलाबाचं फूल काढते आणि सईच्या हातात ठेवते। तेव्हा सई म्हणते, यात काय एवढं, हे तर मीच दिलं होतं ना? तेव्हा मुक्ता बोलते, हो माझ्या सई माऊने सर्वांना गुलाब दिले, पण मात्र तिला कोणीच गुलाब दिलं नाही, म्हणून हे गुलाब तिच्यासाठी। तेव्हा आता सई मुक्ताला प्रश्न विचारू लागते, मुक्ताई माझ्या एका फ्रेंडनी ना तिच्या मम्माने तिला असं गुलाबाचं फूल दिलं होतं ना, ते बुकमध्ये ठेवलं, असं का ठेवतात बुकमध्ये? तेव्हा मुक्ता आता सईच्या प्रश्नाचं उत्तर देते, अगं तू कसं सर्वांना घरात फूल दिलं, मग सर्वांचं ते प्रेमाचं फूल असं आठवण म्हणून ठेवायचं असतं, आणि मग ते पुस्तकात ठेवायचं, आणि जेव्हा आपण पुस्तक उघडू ना तेव्हा ते फूल बघितल्यानंतर लगेच आपल्याला सई माऊची आठवण येईल। आपल्या सई माऊचं आपल्यावरती किती प्रेम आहे ना, हे आपल्याला चांगलंच लक्षात राहतं बरं का। तेव्हा आता मुक्ताईचं हे बोलणं ऐकल्यानंतर सईला खूप आनंद होतो, ती लगेच मुक्ताला मिठी मारते। तेव्हा आता इथे मुक्ता सईला झोपी लावत असते आणि म्हणत असते, स्वामींनी फक्त तुला माझ्यासाठी बनवलंय आणि मला तुझ्यासाठी। आता मात्र सईला खूपच आनंद झालेला असतो, तेव्हा ती अशीच मुक्ताईच्या कुशीत झोपी जाते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सागर उठून सईच्या रूममध्ये आलेला असतो, तेव्हा सईच्या चेहऱ्यावरती सूर्यप्रकाश आलेला असतो। आता तो पडदे बाजूला झालेले असतात, ते पडदे लावून घेतो आणि सईजवळ येऊन बसतो आणि सईकडे एकटक बघत असतो। तेव्हा आता सागरला सईबरोबर घालवलेले सुंदर असे क्षण आठवत असतात, त्याच्या गालावरती खूप छान असं हसू येत असतं। तेवढ्यात लगेच सागरला हर्षवर्धनचे बोलणे आठवते। आता मात्र सागरला खूपच राग येतो, पण तरीही त्या केविलवाणी झोपलेल्या सईच्या तोंडावरून सागर हात फिरवायला जातो। तेवढ्यात आता रूममध्ये मुक्ता आलेली असते। मुक्ता लगेच बोलते, तुम्ही काय करता इथे, इथे का आला आहात तुम्ही, का आला तिथे? तेव्हा आता सागर लगेच उठून बाजूला होतो आणि मुक्ताला म्हणतो, हे बघा सई झोपली आहे, शांतपणे बोला। तेव्हा मुक्ता म्हणते, मी तुम्हाला विचारते तुम्ही इथे का आले आहात? आता मुक्ता सागरला म्हणते, काल जे झालं ना ते पुरेसं नाही झालं का? तेव्हा सागर म्हणतो, आणि तुम्ही काल किती बडबडल्या ते बास नाही का? तेव्हा मुक्ता म्हणते, जे झालं ते बाद झालं, इथून पुढे आता सईला त्रास द्यायचा नाही, सांगून ठेवते। तुमच्या निगेटिव्ह आयुष्यात जे काही घडलंय ना त्याचा परिणाम माझ्या मुलीवर होता कामा नये। सागर मुक्ताला म्हणतो, तुम्ही काल परवा या घरात आला आणि आता मला नियम शिकवणार आहात का? तेव्हा मुक्ता म्हणते, हो शिकवणारच आहे तुम्हाला रूल, आणि शिकवण्याची गरजच आहे। इथून पुढे दारू पिऊन आल्यानंतर माझ्या सई माऊजवळ यायचं सुद्धा नाही, सांगून ठेवते। फक्त शुद्धीत असतानाच तुम्हाला सईला भेटता येणार आहे, असे आता खडसावून मुक्ताने सागरला सांगितलेले असते। तेव्हा सागर म्हणतो, आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरच्याला लेक्चर देताना कुठे थांबायचं कुठे नाही थांबायचं हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। सई माझी मुलगी आहे, त्यामुळे कोणीही मला तिला भेटण्यापासून अडवू शकत नाही, असे म्हणताच आता सागर स्वतःच थांबतो आणि लगेच रागाने बाहेर निघून जातो आणि जोरात दरवाजा आदळतो। तेव्हा मुक्ता मात्र आता सागरकडे बघू लागते।
त्याने दरवाजा आदळल्यामुळे लगेच सई जागी होते आणि उठते. तेव्हा मुक्ता सईजवळ जाऊन बसते. तेव्हा सई घाबरलेली असते आणि म्हणते, मुक्ताई कोण होतं ग? तेव्हा आता मुक्ता लगेच विषय बदलते आणि म्हणते, माझी सई माऊला शाळेत जायचंय की नाही, तिची ड्रॉइंग दाखवायची ना शाळेत. तेव्हा लगेच सई खूपच खुश होते आणि म्हणते, हो हो मुक्ताई जायचंय, चल पटकन आवरायला घे बरं, आपल्याला शाळेत जायचंय की नाही. तेव्हा लगेच आता मुक्ता सईला घेऊन ब्रश करण्यासाठी बाथरूममध्ये आलेली असते. मग लगेच सई म्हणते, मुक्ताई माझ्याबरोबर तू पण ब्रश कर ना. तेव्हा मुक्ता बोलते, अगं सई माऊ माझी ब्रश काय आंघोळ पण झाली. तेव्हा लगेच सई बोलते, अगं माझी फेवरेट डेंटिस्ट आहे ना, ती बोलते 2 वेळा ब्रश केला ना तरी चांगलं असतं. मुक्ता लगेच सईला मिठी मारते आणि म्हणते, हो का, तुझ्या त्या फेवरेट डेंटिस्टचं नाव मुक्ताई आहे का? तेव्हा लगेच सई म्हणते, हो. मुक्ता म्हणते, खूपच लबाड झालंय हा आमचं बाळ. तेव्हा आता सई आग्रह करत असते, मुक्ताई चल ना माझ्याबरोबर, ती ब्रश कर ना. तेव्हा मुक्ताई बोलते, हो ब्रश करायचा 2दा, पण एकदा संध्याकाळी आणि सकाळी. पण सईच्या हट्टाप्रमाणे मुक्ता ही आता सईबरोबर ब्रश करू लागते. आता दोघेही मस्त असा ब्रश करतात. त्यानंतर मुक्ता बोलते, सई आता ब्रश झालाय ना, चल बरं आता आंघोळ करून घेऊया आपण पटकन, आपल्याला स्कूलला जायचंय ना, आवरलं पाहिजे. तेवढ्यात आता सागर बाथरूममध्ये आलेला असतो. तेव्हा लगेच सागर मुक्ताला बोलतो, तुम्ही जरा पटपट आवरताल का, मला ना ऑफिसला जायचे. तेव्हा मुक्ता म्हणते, 1 मिनिट, तुम्ही जरा बाहेर जाताल का, इथे सईलाही आंघोळ करायची आहे आणि तिलाही शाळेत जायचंय, त्यामुळे प्लीज तुमचं लवकर आवरणार नाही, तेव्हा तुम्ही प्लीज इथून बाहेर जा. आता सागर म्हणतो, हे बघा मला लेट होणार आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, मग आमच्या सई माऊला पण लेट होईल ना शाळेत जायला. नाही नाही ते मला काही माहिती नाही, तुम्ही बाहेर जा बरं. असे म्हणून आता मुक्ता लगेच सागरच्या तोंडावरती बाथरूमचा दरवाजा लावून घेते. तेव्हा आता मात्र सागरला काय करावे काही सुचतच नाही. त्यानंतर इकडे माधवीच्या घरी छाया आणि तिची एक मैत्रीण आलेली असते. ती छाया म्हणत असते, सगळं काही चांगलं झालं पण शेवटी गालबोट लागलंच ना, लग्न थोडंसं थांबलं होतंच ना. तेव्हा लगेच मुक्ताची मावशी वंदना बोलते, अहो तुम्हाला मंजिरी आणि मयुरेशचं लग्न आठवतं का, ते पण 40 मिनिटं थांबलं होतं, 16 थांबवला होता तुम्ही. तेव्हा लगेच छाया बोलते, अगं मी रुसले होते कारण मी वरमाई होते ना, माझ्या पण काही इच्छा असतील ना. तेव्हा माधवी बोलते, ना आम्ही मंजिरीचं लग्न आटपून घेतलं ना मुक्ताचं, दोन्हीही लग्न थाटामाटात केले आहे. तेव्हा लगेच छायाची मैत्रीण बोलते, होय कोळी लग्न खूप छान असतं ना, मला खूप बघायला आवडतं असं मी ऐकलेलं आहे. तेवढ्यात आता मिहिका चहा घेऊन येते. तेव्हा छाया बोलते, ही मुलगी ना आजकाल सोशल मीडियावर फारच दिसायला लागली. तेवढ्यात बेल वाजते. मग लगेच मिहिका म्हणते, मी जाऊन बघते कोण आलंय ते. तेव्हा आता छाया इथे माधवीला म्हणत असते, मला ना जरा मुक्ता आणि सागरची भेट घडवून द्याल का प्लीज. तेव्हा माधवी बोलते, नाही 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 हा, ते दोघे खूप बिझी असतात हो, आजकाल माझंच दर्शन होत नाही त्यांना, मुक्ता तर मला भेटतच नाही, जमणारच नाही. असे बोलत असतानाच तेवढ्यात आता सागर टॉवेल घेऊन इथे माधवीच्या घरी आलेला असतो. तेव्हा माधवी म्हणते, काय झालं काय झालं, तुम्ही असे का आला आहात. तेव्हा लगेच सागर बोलतो, ती मुक्ता दरवाजा लावून बसलाय, इथे मला ऑफिसला जायचे, लेट होते. तेव्हा माधवी म्हणते, ही मुक्ता ना आहेच अशी, पटपट आवरत नाही. तेव्हा सागर म्हणतो, प्लीज मला लेट होते, मी जरा आंघोळीला जाऊ का, तुमचं बाथरूम यूज करू का. तेव्हा माधवी म्हणते, हो हो चालेल ना. मग लगेच आता पोरू काका सागरला मुक्ताच्या रूममध्ये घेऊन जात असतात. तेव्हा लगेच छाया सागरकडे बघत असते. तेव्हा पोरू काका म्हणतात, 1 मिनिट, तुमची ओळख करून देऊ का. मग लगेच आता पोरू काका सागरची छायाबरोबर ओळख करून देतात. त्यानंतर इथे आता ते मुक्ताच्या रूममध्ये सागरला घेऊन आलेले असतात. तेवढ्यात माधवी 2 टॉवेल आणि खूप सारे साबण घेऊन येते आणि म्हणते, हे घ्या, तुम्हाला कुठली साबण आवडते बरं. तेव्हा लगेच सागर म्हणतो, एवढ्या साबणी, बापरे एवढ्या नाही वापरत मी. त्यातली सागर एक साबण उचलतो आणि हे टॉवेल कशासाठी, मी आणले होते. तेव्हा माधवी बोलते, अहो तुम्हाला कुठला रंग आवडतो हे माहिती नाही ना म्हणून आणलेत. तेव्हा सागर म्हणतो, नाही नाही नको. तेव्हा पोरू काका बोलतात, अगं एवढे कुठे टॉवेल आणि साबणी आणतात का, जा त्या बायकांकडे बघ. आता इथे माधवी बाहेर आलेली असते. लगेच छाया बोलते, हा माणूस ना किती भयंकर रागीट होता ना, मुक्ताने सर्व काही बदलवलं ना, आता कसं शांतपणे बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करतो. खरंच मुक्ताने होत्याचं नव्हतं करून दाखवलं बरं का. त्यानंतर इथे आता सागर मुक्ताच्या रूममध्ये बाथरूममध्ये आंघोळ करत असतो. तेव्हा तिथे मुक्ताचा फोटो बघतात सागर म्हणतो, घरातही हीच आणि इथे बाथरूममध्ये हीच, काय करू ना मला काही कळतच नाही. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, इथे मुक्ता माधवीच्या घरी आलेली असते आणि ती खूपच आनंदात असते. आता मुक्ता लगेच आनंदाने माधवीला मिठी मारते आणि म्हणते, मला हेल्थ अवॉर्ड
जाहीर झालाय, सर्व फॅमिलीला बोलवलंय. मग पोरू काका बोलतात, तू ना सागररावांना फोन कर आणि त्यांना पण सांग ही बातमी. मुक्ता सागरला ऑफिसमध्ये कॉल करते आणि म्हणते, मला हेल्थ अवॉर्ड भेटलंय, सर्व फॅमिलीला बोलवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही याल ना प्लीज. तेव्हा सागर म्हणतो, मला ना अशा फालतू अवॉर्डमध्ये इंटरेस्ट नाही, मी येणार नाही. पण मात्र आता आजूबाजूला पोरू काका, माधवी सर्वजण असतात. तेव्हा मुक्ताला ना त्यांच्यासमोर काय बोलावं सुचत नाही. तेव्हा लगेच मुक्ता सागरला बोलते, हो का, खरंच खूप छान वाटलं तुम्ही असे बोलू ना. तेव्हा सागर म्हणतो, तुम्हाला समजत नाही का, मी सांगतोय तुम्हाला मी येणार नाही म्हणून. तेव्हा मुक्ता बोलते, हो का, वेळेत येणार आहात का, या या. तेव्हा सागर म्हणतो, अहो डोक्यावर पडल्यात का तुम्ही, मी सांगतोय ना मी येणार नाही म्हणून. तेव्हा मुक्ता लगेच म्हणते, ठीक आहे लवकर या. त्यामुळे मित्रांनो, पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.